ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कामाची चौकशी करा. ग्रामस्थांचे सोनपेठ तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण. सोनपेठ तालुक्यातील धामोनी येथील ग्रामपंचायत प्रत्येक कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्या विरोधात सोनपेठ तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले. गावातील विकास कामे फक्त कागदावर पूर्ण व त्याची लाखो रुपयांची बिले काढून मोकळे अशा मनमानी कारभाराविरोधात सोनपेठ तहसीलदाराकडे अनेक तक्रारी गेल्या. मात्र अद्याप कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोरच आमरण उपोषण सुरू केले. जोपर्यंत ग्रामसेवकावर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. मी अशोक मुंजाजी शिंदे, उपसरपंच. 15 वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार गावचे ग्रामसेवक 2 वर्षापासून आलेलाच नाही. कसलीच ग्रामसभा झालेली नाही. गावचे अनेक भ्रष्टाचार उघडकीस आल्यामुळे लोक विचारित होते, ग्रामसेवक कुठे, ग्रामसेवक कुठे. माझं नाव विठ्ठल कोंडीबा गुंजाळ. गावातील एमआरजीएसच्या रस्त्याचे 3 कोटी रुपयाचा निधी सरपंच, ग्रामसेवक व बीडीओ यांच्या अंतर्गत बिना काम करता यांनी बिलं उचललेली आहेत. आणि ग्रामसेवक काला आम्ही माहिती अधिकार दिला. माहिती अधिकार दिल्यानंतर 30 दिवस झाले तरी पण ग्रामसेवक सांगतो की माझ्या हाताने समजे कागदपत्र जळालेले आहेत ग्रामपंचायतमधले, आम्ही तुला माहिती देत नाहीत, तुला कुठं जायचे तिकडं जाय, अशी भूमिका ग्रामपंचायतीची आहे. आणखी ग्रामपंचायत 3 वर्ष झालं ग्रामपंचायतला कुलूप आहे. आम्ही ज्यावेळेस अर्ज केला तर पंचायत समितीला अर्ज करावा लागला आम्हाला, ग्रामसेवक फोन उचलित नाही. मी श्रीकांत अशोक मुळे, धामोनी गावचा तरुण नागरिक. तर गावामध्ये सगळे अंगणवाडी घोटाळे, प्रशासकीय कामं व रस्त्याचे सगळे म्हणजे न काम करता बिलं उचलणे, अंगणवाडीमधील लेकरांना खेळण्यासाठी क्रीडा वस्तू, जिल्हा परिषद शाळेतील क्रीडा अंगण, खेळण्यासाठी दिलेल्या वस्तू या अशा कोणत्याही प्रकारच्या गोष्टी न उपलब्ध करता तर सगळे पूर्णपणे त्याचे सगळे बिल उचललेले आहेत. तर असेच गावची स्मशानभूमी धामोनीच्या बाहेर 4-5 किलोमीटर गावच्या बाहेर बांधून त्याची शेतामध्ये दुसऱ्या म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या शेतामध्ये बांधून याचे बिलं काढण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी. आणि पूर्ण म्हणजे गावामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा सुशोभीकरणासाठी पडलेली बिलं, मागासवर्गीय वस्तींसाठी पडलेले म्हणजे अशा रस्त्यांसाठी आलेले कोणत्याही प्रकारचा विकास गावामध्ये झालेला नाही व त्याचे बिलं पूर्णपणे उचललेले आहेत त्यांनी. तर गावामधील घरकुल म्हणलं तरी पण एकदम असे दलित वस्तीमधील सुद्धा घरकुलांचे हप्ते पाडण्यासाठी 5,000 2,000 अशा रकमी त्यांना हप्ते पाडण्यासाठी मागितलेले आहेत. तर आमची एवढीच मागणी आहे की या दोघांवर कारवाई झालीच पाहिजे, ग्रामसेवक केदार शिंदे व सरपंच गणेश मुळे. माझं त्रिवेणी भानदास मुंडे. आमची काही सुविधा नाही, ग्रामसेवक गावाला नाही, वाटाची सुविधा नाही. आम्हाला धामधुमया म्हणाय गेलं की आमच्या एकल्या घराला आम्हाला लय त्रास आहे बकळ. आमचं शेड घुलवून मुलून पोराला केलं आणि आम्हाला भलता त्रास केला. आमचं शिवाजीनगरचे माणसं आणून सध्या आम्हाला धामधूम केली. बाया माणसाला आकाड्यावर येऊ घरी येऊ परळीचे लोक घेऊ येऊ वाट तर लेकराच्या शाळेला वाट नाही, गाडी बंद आहे आता. कमरा इतकाल खडे झाले तर कोणतीच सुविधा नाही आम्हाला. आमची सर्व रस्ते हे सगळे चांगले करावं, तर तपासणी बघा यावा चांगले करून सर जिथली तिथं करून ठेवा म्हणून आम्हाला मागणी आहे. आमच्या गावात सरपंच जे आहेत त्यांनी फक्त बिल उचलण्यापुरतं काम केलेलं आहे. असं रस्ता वगैरे सगळं आमचं असं म्हणणं आहे गाववाल्याचं की तुम्ही शासनाचे माणसं धाडा, रस्त्याचे हे बघा, आमचा जार प्लांट बनवला, पाणी नळ, अंडरग्राऊंड जे नाल्या सगळं जे काम केलेलं आहे गावात ते फक्त बिल उचलण्यापुरतं काम केलेलं आहे. कुठलं काम झालं नाही, कुठलं काही झालेलं नाही. एक दिवस जर पाऊस पडला तर आमच्या गावात असं चालता सुद्धा येत नाही लोकायला. शेतात जाण्याची अडचण आहे, सर्व अडचणीत. फक्त हे बिल उचललंय, सगळं काम केलंय असं वरी दाखवलंय. आमच्या गावात थोडंही काम झालेलं नाही. आमची मागणी अशी आहे की सरपंचाचं जे काम झालेलं आहे, जेवढा पैसा उचललाय तेवढी रिकव्हरी लागाव. जो ग्रामसेवक आहे शिंदे म्हणून, ते शिंदेला सुद्धा रिकव्हरी लागाव. तर त्याच्या ज्या पदावर आहे ते पद जावं, त्याचं सगळ्या गोष्टी व्हावं आणि कायदेशीर गुन्हे दाखल व्हावं त्यांच्या. आमची एवढीच गाववाल्याची मागणी.